कल्याणमधील हाय प्रोफाईल वायले नगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। भर रस्त्यात एका कार चालकानं महिलांसमोर उभं राहून लघुशंका केल्याची घटना घडली। या प्रकाराला महिलांनी विरोध करत चालकाला जाब विचारला असता संबंधित कार चालकानं महिलांना शिवीगाळ केली आणि घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणी वाहन चालकाविरोधात वाहतूक विभाग तसंच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली। आरोपीचा तातडीनं शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। दरम्यान या घटनेविरोधात शिवसेना ठाकरे गटानं संताप व्यक्त करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। माझं नाव राजेश लोंढे आहे। मी शिवसेना उपविभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा पदाधिकारी आहे या विभागाचा। आज रोजी सकाळी एक ट्रॅव्हल्सची गाडी इथे येऊन उभी राहिली होती। मी एक झाड पडलेलं असल्या कारणाने ऋतू रिव्हर साईडला फायर ब्रिगेडवाले आले होते, त्या कारणामुळे तिकडे गेलो होतो। पण तोपर्यंत इथे असं आम्हाला काही महिलांकडून तक्रार दाखल झाली की ती गाडी इथे ट्रॅव्हल्सची गाडी येऊन इथे उभी राहिली। त्यांनी राहुल डेअरी इथून पाण्याची बाटली घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी गाडीचा दरवाजा उघडा ठेवून इथे सर्वांसमोर लघुशंका केली आणि त्यांना अटकलं असं त्यांनी त्या महिलांना शिवीगाळ करून फरार झाला। आता इथे तसं बघायला गेलं तर महिलांवर दिवसेंदिवस इतके अत्याचार होत चाललेले आहेत। काल परवाच आम्ही इथे आंदोलन देखील केलेलं आहे आणि दिवसा ढवळ्या आज अशी जर घटना घडत असेल तर महिलांची सुरक्षा ऐरणीवरच आलेली दिसते। म्हणजे या आंदोलनाचा काय उपयोग झालाय की नाही, पोलीस प्रशासन सरकार याच्यावर काय दखल घेणार आहे की नाही, या संदर्भात तक्रार केली। या संदर्भात मी ट्रॅफिकचे जे राजू नायकरे साहेब आहेत PSI त्यांना मी पाठवलेलं आहे। खडकपाडा पोलिसांना मी आमच्या शाखा प्रमुखांमार्फत पाठवलेलं आहे। तसंच एक ट्रॅफिकचे जे कॉन्स्टेबल आहेत भिवंडी नाक्याला सूर्यकांत माने म्हणून त्यांनाही मी कळवलेलं आहे लगेचच आणि ते संदर्भात त्यांच्या डिपार्टमेंटला कळवतीलच। त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्ह तसेच विनयभंगाचा गुन्हा वगैरे जे काय कायदेशीर गुन्हे दाखल करायचे ते त्यांच्यामार्फत केले जातील। परंतु माझा सरकारला हा प्रश्न आहे की एवढे दिवसा ढवळ्या लोकांची ताकद होते कशी रस्त्यावर उभं राहून लघुशंका करायची महिलांसमोर। 2 दिवसापूर्वी जर आंदोलन केलं आहे पक्षातर्फे याचा अर्थ आम्हाला म्हणजे अजून जर महिलांची सुरक्षा ऐरणीवर येत असेल तर आम्हाला अधिक तीव्र आंदोलन करावं लागणार आहे। मी महिला शाखा संघटिका आहे, सौ मंदिरा विलासगीर, खडकपाडा 5 प्रभाग क्रमांक 5 ची महिला संघटिका आहे। आज जो दिवसा ढवळ्या जो प्रकार झालेला आहे तो फार निंदनीय आहे। आम्ही कालच आंदोलन करून आलो महिलांच्या सुरक्षेविषयी। आज जर दिवसा ढवळ्या हा माणूस असा वागत असेल तर आज त्याला पकडणं ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे ना। आज 2 महिला इथे दुकानात काम करतायत, त्यांच्या समोर हा प्रकार करून गेला, किती निंदनीय आहे ही गोष्ट। पोलिसात तक्रार केलेली आहे, त्याचा पाठपुरावा पोलिसांकडून घेतला गेलाच पाहिजे, नाहीतर आम्हाला परत आंदोलन करावं लागेल। सुवर्णा कृष्णा पवार, मी कल्याण शहरातली उपशहर प्रमुख आहे आणि आताच ट्रॅव्हलची एक गाडी आली होती, त्यांनी पाण्याची बाटली बाजूने घेतली, गुळणा केली आणि तो माणूस खाली उतरून इथेच उघड्यावर लघवी करतोय। बरं, हा फुटपाथ आहे, सोसायटी आहे, इथे सर्वच दुकानं आहेत, लोक येतात जातात, महत्वाचा रस्ता आणि कालच आम्ही आंदोलन केलंय। म्हणजे महिलांना काय सुरक्षा आहे? भर दिवसा 11 वाजता आणि भर रस्त्यावर तो लघवी करतोय उघड्यावर। बायकांनी करायचं काय आणि काय करतोय सरकार मग? आणि समोर ना दुकानाच्या समोर दुकानामध्ये महिला आहे, येतात, फुटपाथ आहे, बायका येतात जातात आणि तुम्ही भर दिवसा करता, सरकार करतं काय? जर भर दिवसा असा आम्हाला सुरक्षितता नाही तर तुम्ही रात्रीची वेळ असते, बायकांना काय सुरक्षितता आहे? 2-2, 4-4 वर्षाच्या मुलींवर पण असं चाललंय, म्हणजे त्या बायकांना पण बघत नाहीये। आमच्यावर अन्याय होत आहे 11 वाजता रोडवर आणि रहदारीचा रोड आहे।